हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता मी छान-छान अंघोळ केली आहे आणि पहिलं स्किन केअर करून घेते. कारण स्किन केअर केलं की काय टेन्शन नसतंय मग दिवसभर. जरी चेहऱ्याकडे नाही बघितलं तरीसुद्धा चालतंय. आणि आता कसं थंडी आहे त्यामुळे जास्त मी मॉइश्चरायझरचा वापर करते. जेणेकरून स्किन आपली हायड्रेट राहील, छान दिसेल त्यासाठी. तर आता मॉइश्चरायझर लावून घेतले आणि त्यानंतर मग मी आता लिप बाम लावणार आहे. आज काही सनस्क्रीन वापरणार नाही आहे, कारण मला काही घराच्या बाहेर कुठे जायचं नाही आहे. आज घरामध्ये भरपूर सारं काम आहे, तर मला तेच आवरायचं आहे. तर ते आवरून घेते आणि चला मग दाखवते मी तुम्हाला काय काय घरामध्ये काम पडले. कारण परी गेली आता स्कूलमध्ये आणि आता मी बाकीची राहिलेली पटपट पटपट कामे आवरून घेते. आता मी काय करते, अगोदर फरशी पुसून घेते. कारण मी फरशी 2-2 दिवसाला पुसते. डेली आता पुसत नाही, कारण खूप थंडी पण चालू आहे आणि मी पण सध्या आजारी आहे. त्याच्यामुळे जास्त पाण्यात पण जाण्याचा मी जरा टाळते. कारण सर्दी आणि खोकला लवकर जात नाही माझं त्याच्यामुळे. तर आता मी लिक्विड टाकून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळदसुद्धा टाकले पाण्यामध्ये आणि आता चांगली फरशी पुसून घेणार आहे. कारण ना फरशी पुसल्याशिवाय ना चांगलंच वाटत नाही. ते पायाला सारखं चिटकत राहतं आणि मग ते खराब वाटतं सोफ्यावर इकडे-तिकडे बसायचं म्हटलं की. आता त्याच्यानंतर मग मी मशीनमध्ये कपडे टाकते आहे. आज मशीनलाच कपडे धुणार आहे. सध्या आता 2-4 दिवस झाले मी आजारी आहे, त्याच्यामुळे मशीनमध्येच कपडे धुवायचं चालू आहे. आणि मंथली पिरियडसुद्धा चालू आहेत, म्हणून मग मी हाताने धुत नाही, कारण मला त्रास खूप होतो त्यासाठी. तर आता मी मशीनला लावून देते कपडे. त्यानंतर तुम्ही गॅलरी बघू शकता. गॅलरीमध्ये सुद्धा खूप सारं सामान झालं आहे. इकडं-तिकडं अस्ताव्यस्त पडलं आहे. मला गॅलरीसुद्धा क्लीन करायची आहे. झाडंसुद्धा 2-3 आणून कुंड्यांमध्ये लावायचे आहेत, कारण कुंड्या रिकाम्याच तशाच आहेत. त्याच्यामुळे भरपूर कामं पडलेली आहेत, पण माझं लक्षच नाही आहे आजारपणामुळे. त्याच्यानंतर मग किचनमध्ये मी जो चिवड्याचा डबा होता, दिवाळीला चिवडा बनवलेला, तर तो आज मी क्लीन केला आहे आणि बेडरूमच्या खिडकीमध्ये मी सुकायला ठेवणार आहे, कारण इकडं छान ऊन येतं त्याच्यामुळे. आणि मला पूर्ण किचन पण डीप क्लीनिंग करायचे आहे. त्याचासुद्धा व्लॉग लवकरच येणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता किचनवरचा पसारा दाखवते. सकाळी सकाळी मुलं गेल्यानंतर किती पसारा असतो. आणि हे सगळं आता मला आवरून घ्यायचं आहे. चपात्या थोड्याशा राहिलेल्या आहेत, त्या लाटून घ्यायच्या आहेत. भांडी भरपूर पडलेली आहेत, ती घासायची आहेत. भांडी लावायची आहेत आणि खूप कामं आहेत. कधी होणार आहे काय माहीत नाही मला, पण आवरण्याचा प्रयत्न मी नक्की करते. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. तर आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता माझी सगळी कामं घरामधली सकाळची झालेली आहेत. आज भरपूर काम होतं घरामध्ये, त्याच्यामुळे म्हटलं की सकाळची किती घाई गडबड असते, परी गेल्यानंतर किती काम असतं हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आता आमचा टीव्ही टाईम. आता मला जायचं आहे साडीचा ब्लाऊज शिवायला टाकायला. आणि जो मी पहिला ना मापाला ब्लाऊज दिला होता, तर तो मला भेटला नाही आहे. तर त्याचा पण मला ब्लाऊज घेऊन यायचा आहे, पण त्याचा त्यांच्या लक्षात नाही आहे कोणता ब्लाऊज होता. त्याच्यामुळे मला आता साडी दाखवावी लागणार आहे. तर मी तुम्हाला साडी दाखवते. साडी खूप सुंदर आहे, बांधणीची साडी आहे आणि त्याच साडीवरचा ब्लाऊज मिसिंग झाला आहे. तर आता मला साडी न्यावी लागणार आहे. तर ही साडी आहे, कलर बघू शकताय. काय साडी आहे भारी, मला खूप आवडते ही साडी. आणि ह्याचा मी आहे ना अनारकली टॉप शिवणार आहे. मला खूप आवडते ही साडी, त्याच्यामुळे म्हटलं की ही साडी जास्त घालण्यात येत नाही ना, तर आपण ह्याचा टॉप शिवावा. शिवू का नको ह्या साडीचा टॉप, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कसा दिसेल हे पण सांगा. तर ही साडी आहे, ह्याचाच मापाला ब्लाऊज दिला आहे. तर आता मला ज्या साडीचा ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे, आता ब्लाऊज अर्जंट मला देतात की नाही माहीत नाही. कारण मला रविवारी लग्नाला जायचं आहे. शनिवारपर्यंत शनिवारी ह्या टायमापर्यंत म्हणजे संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत जरी भेटला तरी बरं होईल. तर आता बघूया. साहेब पण आलेत आत्ताच ऑफिसवरून, तर त्यांच्याबरोबर जाऊन मी टाकून येणार आहे. तर साडी कोणती आहे ती पण दाखवते. जास्त काय हेवी साडी नाही आहे, मला हेवी साड्या नाहीत आवडत. ज्या आपल्याला म्हणजे अंगाला चापून चोपून राहतील, छान दिसतील अशा साड्या आवडतात. तर ही इरकल साडी आहे, ही बघू शकताय. तर ही साडी आहे ती. आणि मला इरकल साड्या खूप आवडतात. तर माझ्यावर हा कलर कसा दिसतोय नक्की सांगा मला. तर ह्या साडीचा मला ब्लाऊज शिवायला टाकायचा आणि खूप भारी साडी आहे, एकदम सॉफ्ट आहे, घातल्यानंतर अंगाला एकदम चिटकून राहते. मला अशाच साड्या आवडतात आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकायला जाणार आहे मी.
तर आता त्यांच्याकडे गेल्यावरच ह्याच्यामधला ब्लाऊज कापायला सांगते. आता खरं सांगू का, मम्मी पण माझी ब्लाऊज शिवती, पण मी जर गेली शनिवारी, तर शनिवारी मी जाणार 4 वाजेपर्यंत. 4च्या नंतर मग मी तिला कधी ब्लाऊज देणार, मग ती रात्रीचं शिवत राहणार. गेल्या वेळेस पण असंच झालं. जेव्हा माझ्या भाचीचं लग्न होतं ना, त्यावेळेस पहाटे 4 का 3 पर्यंत आई ब्लाऊज शिवत होती. मला वाटते 4 वाजेपर्यंत. बहिणीचे 2 ब्लाऊज तिने एका रात्रीमध्ये शिवले. त्याच्या अगोदर सुद्धा गिरायकांचे ब्लाऊज होते. इतके ब्लाऊज तिने शिवले त्या दिवशी. आणि जास्त त्रास द्यायला नको वाटतो म्हणून मग एखाद्या दिवशी अर्जंट लय असेल तर ठीक आहे, पण आता आपल्याकडे 2-3 दिवस टाईम आहे, तर म्हटलं की आपण टाकून यावं. तर आता या साडीचा मस्तपैकी ब्लाऊज शिवून येते आणि जरा सिम्पलच ब्लाऊज शिवणार आहे. जास्त काय असं डिझाईन मला आवडतच नाही पहिल्यापासून. फक्त गळाच थोडासा वेगळा केला तर तेवढीच काही डिझाईन असेल तर, नाहीतर मी तसलं लेस आणि जास्त तसले डिझाईन वगैरे करतच नाही, कारण ते आवडत पण नाही. ते काय आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. चला आता मी पटकन ह्या साडीचा ब्लाऊज टाकून येते. आणि साड्या पण आज मी तुम्हाला म्हटलं होतं, मला साड्या पण सगळ्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित. तर नवीन साड्यासुद्धा मी सगळ्या बॅगमध्ये ठेवून दिल्या. आणि तर आता मी बॅगमध्येच साड्या ठेवते, कारण माझ्याकडे मोठं कपाट नाही आहे. त्याच्यामुळे मी असं मोठ्या बॅगमध्ये साड्या, ब्लाऊज व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत. तर मला ना एका साडीवरती लुक पण करायचा आहे, मेकअप लुक, सिम्पल मेकअप लुक, म्हणजे नॅचरल मेकअप लुक करायचा आहे. जी माझी नेटची साडी आहे, जी मी भाचीच्या लग्नात सकाळची घातलेली. तर तो पण फोटो मी, पिंक कलरची साडी आहे नेटची, तर तो पण फोटो मी एका ब्लॉगमध्ये अपलोड केलेला आहे. मला वाटते कालच्या का परवाच्या ब्लॉगमध्ये अपलोड केला आहे. मस्त आहे साडी, तर त्याच्यावर मला लुक करायचा आहे. आणि चला आता हे सगळं पसारा ठेवून देते. आणि आमच्याकडे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे मी स्वेटशर्ट घातला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता आवरते पटपट. कुकर लावला आहे मी, कुकरमध्ये टाकली अख्खा मसूर. आज सातारी स्पेशल अख्खा मसूर बनवणार आहे मी. त्याची रेसिपी शूट नाही करणार आहे मी, सांगते फक्त ती झाली. तर आता चला पटकन टाकून येते, परत मग दुकान नको बंद व्हायला. आपण बोलूया नंतर मग. आता बाय. तर आज मी अख्खा मसूर बनवते, सातारी स्पेशल. एवढा काय मला परफेक्ट येत नाही, पण तरी मी तुम्हाला दाखवते. आता मी मसूर शिजवून घेतलाय आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण घेतलंय. इथं आलं थोडं खिसून घेतलंय, लसूण चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली भरपूर सारी, आणि बाकीचे मसाले पण मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर मसूर शिजलेला दाखवते. मसूरची भाजी खूप दिवस खाल्लेली, मी साताराला गेली होती त्यावेळेस खाल्लेली, मला खूप आवडलेली. म्हटलं चला आता बनवावं. चला आता दाखवते तुम्हाला रेसिपी. तर आता मी कढई ठेवली तापायला, आणि लोखंडाच्या कढईमध्ये आज मी अख्खा मसूर बनवणार आहे. त्यासाठी मी 2 पळी तेल घालणार आहे. मसूरला जरा जास्तच तेल लागतं. मी काय बटर वगैरे वापरणार नाही, फक्त तेलामध्ये बनवते आहे. तर आता तेल तापत आलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते, 1 चमचा जिरं टाकते, आणि हे दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हे लसूण टाकणार आहे. त्यानंतर मग तेजपत्ता घालणार आहे, आणि ह्या ज्या लाल मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या, फोडणीसाठी ह्या पण घालणार आहे. तर आता सध्या हे तडतडू देते. तर आता लसूण टाकते. लसूण छान तडतडला की लगेच त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकणार आहे. त्याच्यामध्येच लगेच लाल मिरची पण घालणार आहे. तर आता हे छानपैकी फ्राय होऊ देते. थोडं फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हिंग. तर त्याच्यामध्ये थोडं हिंग घालते, कारण पोटदुखी नको व्हायला. आणि हे छान आता परतत आले, त्याच्यामध्ये थोडंसं घालणार आहे मी हळद. तर अर्धा चम्मच हळद घालते. आता त्यामध्ये टाकणारे घरचा जो काळा मसाला आहे, तो अर्धा चम्मच घातलेला आहे, कारण खूप तिखट आहे त्यामुळे कमीच घातला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ पण घालणार आहे, अर्धा चम्मच मीठ घालते. आणि त्यामध्ये फोडणीला थोडी कोथिंबीर. आणि आता हे जे अख्खा शिजलेला मसूर आहे तो पण आता मी त्यामध्ये टाकून घेते. तर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तर मी अर्ध फुलपात्र पाणी घातलंय ह्याच्यामध्ये,
आणि वरून जे खिसलेलं आलं आहे ना, तर ते आलं ते सुद्धा घालणार आहे. तर आता हे वरून खिसलेलं थोडं आलं टाकणार आहे, आल्याचा थोडा फ्लेवर येण्यासाठी, आणि कोथिंबीर उकळी आल्यानंतर घालणार आहे. तर आता उकळी फुटून देते 5 मिनिटानं, आणि आपली ही अख्खे मसूर तयार आहे. तर आता मसूरला छानपैकी उकळी फुटली आहे, तुम्ही बघत असाल. एकदा परत पुन्हा ढवळून घेऊया आपण, आणि आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे, म्हणजे आपली ही अख्खी मसूर रेडी आहे. शेवटी कोथिंबीर घातल्यानंतर कोणती पण भाजी भारीच दिसते. त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं, आणि जेव्हा मी ब्लाऊज टाकायला बाहेर गेले होते त्यावेळेस ना पेस्ट्री घेऊन आले होते. मला वाटतं मी जवळजवळ वर्ष झालं असेल पेस्ट्री खाल्लेली. तर मी ही खरं परीसाठी पेस्ट्री आणली, पण मी त्यातला एक घास खाणार आहे कारण मला खूप इच्छा झाली आहे. तर आता छानपैकी गोडतोड करतो आणि हा व्लॉग इथेच संपवतो. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मस्तपैकी परीला देते खायला, आणि मी पण थोडंसं खाते, आणि तुम्ही पण या खायला. आवडली का? छान आहे का? मस्त.